नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने अगदी परफेक्ट असे अगदी छान खुसखुशीत पांढरं शुभ्र गव्हाची चिकाची पापड कसे बनवायचं ते बघणार आहोत. अजिबात लाल किंवा अजिबात तडे न जाता अगदी छान असे आपले खुसखुशीत असे आपले पांढरं शुभ्र गव्हाची चिकाची पापड हे तयार आहे. चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर गव्हाची चिकाचे पापड बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण गव्हाचं चीक कसं तयार करायचं ते आज आपण बघणार आहोत. तर त्यासाठी इथे बरोबर वजनाला 1 किलो गहू घेतले. आता आपल्याला कितपत बनवायचे त्यानुसार एका पसरट भांड्यामध्ये गहू घ्या. त्याला व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने अगदी स्वच्छ धुवा आणि अगदी भरपूर असं आपलं गव्हामध्ये गार किंवा गरम पाणी घालून आता आपल्याला हा गहू 3 दिवस भिजवून घ्यायचा आहे. तर यावरती आता आपल्याला अगदी पॅक असं झाकण ठेवून याला 3 दिवस भिजवून घ्यायचं आहे. पण 3 दिवसामध्ये रोज दिवसातनं 2 ते 3 वेळेस आपल्याला पाणी हे बदलून घ्यायचं आहे. या पद्धतीने तुम्ही बघा दुसऱ्या दिवशी आपल्याला अशा पद्धतीने पाणी याच्यातलं निथळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा आणखी यामध्ये तसं अगदी भरपूर असं पाणी टाकून पुन्हा आणखी आपल्याला याला भिजत ठेवायचं आहे. यामुळे आपल्या गव्हाचा अजिबात उग्र वास वगैरे येत नाही. म्हणून ह्या पद्धतीने आपण दिवसातनं 1 ते 2 वेळेस पाणी हे अगदी आवर्जून बदलून घ्या. तर तिसऱ्या दिवशी तुम्ही बघाल 3 दिवस आपण पूर्णपणे भिजवून घेतलं आहे. चौथ्या दिवशी तुम्ही बघाल अगदी परफेक्ट असा आपला गहू हा भिजून तयार झाला आहे. त्याच्यातलं काय करायचं तिसऱ्या दिवशी सायंकाळी मी याच्यातलं संपूर्ण पाणी हे काढून घेतलं आहे. त्यानंतर त्याला पुन्हा आणखी 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे. अगदी अजिबात चोळायचं नाही. हलक्या हाताने त्याच्यातलं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला याचं चीक मिक्सरवरती आपण काढून घेणार आहोत. इथं आता आपलं अगदी कमी प्रमाणात चीक आपल्याला बनवायचं आहे म्हणजे 1 किलो गव्हाचं. म्हणून याला मी गिरणीवरती न काढता घरीच अशा पद्धतीने छान जाडसर गरजेनुसार पाणी घालून लगेच याचं चीक आपण तयार करून घेणार. जेवढं आपलं गहू घेतलं आहे हलकंसं आपलं गहू बुडेपर्यंत यामध्ये पाणी घाला आणि मिक्सर चालू बंद करत छान या पद्धतीने गव्हाचं चीक आपल्याला काढून घ्यायचं आहे. अगदी बारीक फिरवायचं नाही, जाडसरच आपल्याला फिरवायचं आहे. त्यानंतर याच्यातलं चीक काढण्यासाठी काय करणार आहोत सर्वात प्रथम आपण चाळणीतनं अशा पद्धतीने चीक हे काढून घ्यायचं. डायरेक्ट जर आपण कापडावरती चीक काढायला घेतलं तर खूप वेळ आपल्याला लागतो. म्हणून नक्की तुम्ही ह्या पद्धतीची ट्रिक वापरा. अगदी पटकन असं आपलं चीक हे तयार होतं. तर सर्वात आधी ह्या पद्धतीने काय करायचं अगदी थोडं आपल्याला हे गहू चाळणीत टाकायचं आणि जेवढं शक्य तेवढं याला व्यवस्थित दाबून घ्या जेणेकरून याच्यातलं संपूर्ण चीक आपलं निघून जाईल. नंतरून पुन्हा हा चौथा देखील आपण पुन्हा आणखी धुवून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने आपलं जेवढं चीक होतं आपण काढून घेतलं आहे. त्यानंतर उरलेला आपलं गव्हाचा गर होता त्यामध्ये काय करायचं आहे पुन्हा आणखी आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा आणखी 2 ते 3 वेळेस ह्या पद्धतीने त्याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि ते पाणी पुन्हा आणखी आपण त्याच पद्धतीने त्या चिकामध्ये हे पाणी गाळून घ्यायचं आहे. जेवढा वेळ आपलं पांढरं शुभ्र पाणी निघेल तेवढ्या वेळेस याला धुतलं तरी काही हरकत नाही. तर मी याला 2 ते 3 वेळेस अगदी स्वच्छ असे धुवून याचा चीक हा काढून घेतला. तर आपलं 2 ते 3 पाण्याने धुवून तयार झालेला हा चीक अगदी परफेक्ट तयार झाला आहे. त्यानंतर काय करायचं आहे आता आणखी आपल्याला ह्या चिकाला एका कापडाने गाळून घ्यायचं. ह्यामुळे काय असतं आम्ही त्याला ताम म्हणतो म्हणजे जो काही गव्हाचं सालचं अगदी बारीक जे कणं असतात ते पूर्णपणे आपलं अशा पद्धतीने कापडाने गाळल्यामुळे तो निघून जातो. तर जो काय वरचा फेस येतो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. अजिबात त्याला देखील आपल्याला आतमध्ये टाकायचं नाही. तर अशा पद्धतीने हा चीक आपण कापडाने संपूर्ण हा गाळून घेतला आहे. आधीच्या चिकामध्ये आणि ह्या चिकामध्ये बघा तुम्ही अगदी भरपूर असा आपल्याला फरक हा दिसतो आहे. तर अगदी छान पांढरं शुभ्र असा चीक तयार होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक तर बर्फ किंवा गार पाणी घालून ह्या चिकाला व्यवस्थित मिक्स करून आता आपल्याला रात्रभर याला आता असंच ठेवायचं आहे. रात्रभर आपण याला असंच ठेवणार आहे. पण 3 ते 4 तासानंतर पुन्हा काय करायचं याच्यातलं पाणी हे आपण निथळून घ्यायचं. जेवढ्या वेळेस जर तुम्ही चीक खाली बसल्यानंतर त्याच्या वरचं पाणी काढून घ्याल ना तेवढा आपला जो चीक असतो ना अगदी पांढरं शुभ्र होतो असा तयार होतो. तर 2 ते 3 वेळेस रात्रीतनं करून घ्या किंवा 2 वेळेस जरी केलं तरी काही हरकत नाही. तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघा अगदी छान असा आपला पांढरं शुभ्र असा आपला हा चीक तयार झाला आहे. पाणी आपलं काढून झालं आहे वरचं. त्यानंतर चीक हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा आणखी यामध्ये आपल्याला पूर्ण कढईभर पाणी घालून याला पुन्हा आणखी आपण रात्रभर असं
ठेवणार आहोत. जेवढा वेळ पाणी बदलाल तेवढ्या अगदी जास्तीत जास्त पांढरं शुभ्र असे आपले पापड म्हणजे चीक हा तयार होतो. तर यावरती झाकण ठेवून लगेच रात्रभर आपण असंच ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपल्याला पापड बनवायचं आहे त्यावेळेस काय करायचं, पुन्हा आणखी त्याच पद्धतीने आपण जसं पाणी निथळून घेतलं आहे तसं याच्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं. जेवढं शक्य आहे तेवढं चीक बाहेर येईपर्यंत आपल्याला याच्यातलं संपूर्ण पाणी हे काढून घ्यायचं आहे. तर जेवढं शक्य आहे तेवढं मी पाणी हे काढून घेतलं आहे. त्यानंतर एखादा चमचा या आणि त्याच्याने व्यवस्थित आता आपल्याला हा चीक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तर आता हा चीक हा मी व्यवस्थित मिक्स करून घेते. करताना थोडासा आपल्याला त्रास होतो, तो अगदी पॅक बसलेला असतो, म्हणून हळूवार हाताने करा किंवा एखाद्या चमच्याच्या सहाय्याने करून घ्या. चीक परफेक्ट तयार झाला आहे. त्यानंतर लगेच त्याच्यातनं बरोबर सगळ्यात प्रथम मी जे आपले मेजरचे कप असतात ते 2 कपभर मी इथे चीक आधी हटवून घेणार आहे, म्हणून इथे फक्त 2 कप मी इथे चीक घेतलं आहे. तर चिकामध्ये लगेच आपण चवीनुसार मीठ हे आताच मिक्स करून घेणार. पाण्यामध्ये देखील आपण मीठ घातलं तरी काही हरकत नाही, पण चिकामध्ये मिक्स करून घ्या, त्यामुळे काय असतं एकसारखी चव व्यवस्थित पापडांना येते. तर मी यामध्ये आता व्यवस्थित मीठ हे व्यवस्थित चिकात मिक्स करून घेतलं आहे. तर आता आपल्याला जे चीक येते आता आपल्याला पापडांसाठी शिजवून घ्यायचे. त्याकरिता ज्या कपाने आपण चीक मोजून घेतला होता त्याच कपाने बरोबर यामध्ये मी आता त्याच मापाने 2 कप पाणी हे घेतलं आहे. चीक आपलं किती घट्टसर आहे किती पातळ आहे त्यावरती देखील आपल्याला पाण्याचं प्रमाण हे अवलंबून असतं, म्हणून थोडं पाणी हे कमी घाला. आणि साईडला पुन्हा आणखी साईडला आपण पाणी गरम करत ठेवायचं, म्हणजे एक्स्ट्राचं पाणी लागलं तर लगेचच आपल्याला पाण्यात हे घालता येतं. तर इथे पाण्याला छान उकळी आली आहे. त्यानंतर अशा पद्धतीने काय करायचं, अगदी छान बारीक धार लावायची आणि मंद आचेवरती याला छान हटवून घ्यायचं. फुल आचेवरती आपल्याला ही प्रोसेस करायची नाही, त्यावर एकसारखं छान मंद आचेवरती करा, त्यामुळे चीक हे एकसारखं व्यवस्थित ते शिजतं, अजिबात गोटड्या वगैरे पडत नाही आणि अगदी छान परफेक्ट असे आपले पापड हे तयार होतात. तर ही प्रोसेस मी संपूर्ण मंद आचेवरती करते. थोडा वेळ लागेल पण अगदी छान असे आपले हे पापड तयार होतात. फुल आचेवरती काय होतं, पीठ पटकन शिजतं पण ते आतमध्ये कच्चं राहतं, म्हणून मंद आचेवरती एकसारखं एकाच डायरेक्शनने व्यवस्थित आपल्याला चमचा हा फिरवायचा आहे, त्यामुळे गाठी अजिबात पडणार नाही. अगदी छान स्मूथ असं आपलं हे पीठ परफेक्ट ते तयार होईल. तर तुम्ही बघा अगदी छान असं आपलं पीठ हे हटून तयार झाले, अजिबात त्याच्यामध्ये गाठी वगैरे पडलेल्या नाही आहे. तर त्यानंतर काय थोडंसं तुम्ही चेक करून घ्या. जर तुम्हाला कच्चं वाटत असेल तर आता आपल्याला कच्चं वाटत असेल ना तर काय करायचं, पुन्हा आणखी तुम्ही यामध्ये पाणी घाला. का प्रत्येक गहूला पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्ती वेगळं हे असू शकतं. आपल्याला डोळ्यांना देखील आपलं पीठ लगेच समजतं कच्चं आहे असं. जर तुम्हाला कळत नसेल तर त्यावेळेस काय करायचं, आपला हात जो असतो ना तो पाण्यात बुडवा, असा ओलसर करा आणि या पद्धतीने आपलं चीक हे व्यवस्थित तुम्ही असं दाबून बघा, लगेचच आपल्याला समजतं. अगदी जास्ती प्रमाणात हाताला चिपकलं तर समजून घ्या आपलं पीठ हे कच्चं आहे. पुन्हा आणखी पाणी घालून त्याला शिजवून घ्या. तर साईडला आपल्याला काय करायचं आहे, आता पूर्णपणे आपल्याला काळजीपूर्वक पापड बनवायचे, अजिबात आपल्याला पापड आपले खराब होणार नाही यासाठी एक ट्रिक नक्की तुम्ही वापरा. जर तुमचं पीठ कच्चं तरी राहिलं तरीही तुमचे पापड अगदी छान हे होतील. तर साईडला एका कढईमध्ये पाणी गरम करून घ्या, त्यानंतर चाळणीत ह्या पद्धतीचा एखादा कॉटनचा कपडा टाका आणि त्यामध्ये लगेच आपण जे शिजून घेतलेला चीक आहे तो संपूर्ण आपल्याला यामध्ये आता टाकून घ्यायचा आहे. तर संपूर्ण चीक हा मी यामध्ये टाकून घेतला आहे. त्यानंतर लगेच याला व्यवस्थित आपण या पद्धतीने झाकून घ्यायचा. जो रुमाल किंवा कापड तुम्ही वापरणार आहे ते अगदी ओलं करून घ्या, ओल्या कापडमध्येच ठेवा आणि त्यानंतर लगेच ही चाळणी यावरती ठेवून आता आपल्याला छान पुन्हा हे पीठ वाफवून घ्यायचे. ह्यामुळे काय होतं, आपले पापड अजिबात खराब वगैरे होणार नाही आणि अगदी छान ते तयार होतात. तर ही प्रोसेस आपल्याला 5 ते 10 मिनटं करून द्यायची मंद आचेवरती. थोडा वेळ लागला चालेल पण अगदी छान असे आपले पापड हे तयार होतात.
तर मी यावरचं झाकण हे काढून घेतले. त्यानंतर गॅस हा बंद करायचा. पुन्हा आणखी झाकण ठेवून आता थोडंसं आपलं वाफही फिरून घ्यायचं, म्हणजे हलकंसं आपल्याला गार करून घ्यायचं. तर गार झाल्यानंतर जेवढं आपल्याला आता पापड बनवून घ्यायचे, म्हणजे पीठ आपलं गार होणार नाही तेवढं गरजेनुसारच आपण आता यामधनं अगदी थोडं थोडं पीठ घालून काढून आपल्याला याचे पापड हे बनवून घ्यायचे. तर याच्यातनं मी आता छोटासा असा एक गोळाभर आता याच्यातलं पीठ हे काढून घेते. प्लॅस्टिकच्या कागदावरती काढा किंवा एखाद्या या पद्धतीचा कॉटनचा रुमाल देखील आपण वापरला तरी काही हरकत नाही. तर लगेचच काय करायचं, यावरती पुन्हा आणखी आपल्याला व्यवस्थित झाकून द्यायचं. याची कुकिंग प्रोसेस देखील चालू राहील आणि पुन्हा आणखी ते गार देखील होणार नाही. गरम पाणी खाली असल्यामुळे ते गार होणार नाही. तर इकडे आपलं हे तयार झालं आहे. त्यानंतर लगेच त्या पिठापासून पापड कसे तयार करायचं ते बघूया. तर सर्वात आधी काय करायचं, पिठाला तळ हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. त्यामुळे पीठ एकसारखं छान स्मूथ ते तयार होतं. आपले पापड बनवताना तळे वगैरे जात नाही. गोळा अगदी छान स्मूथ असा तो तयार होतो. तर आपल्या कापडाला जर तुम्ही कापड वापरणार असाल तर त्यावेळेस कापड ओला करून घ्या आणि पिशवी वापरणार असाल तर थोडं त्याला तेल लावून घ्या, त्यामुळे ते अजिबात चिपकणार नाही. तर अगदी थोडंसं तेल लावून लगेचच आपण आता छान गरम गरम पीठ असतानाच आपल्याला याचे पापड हे आपल्याला तयार करून घ्या. आता पापड लहान मोठा आपल्याला कसा हवा आहे त्यानुसार आपण आता पिठाचे गोळे हे तयार करून घ्या. तर मी आता मध्यम आकाराचा पापड हा बनवते. या पद्धतीने आपण मध्यम आकाराचे गोळे हे बनवून घेतोय. त्यानंतर आता कसे पापड बनवायचं ते बघूया. तर मशीनच्या सहाय्याने मी ते पापड बनवून घेते. आपण लाटून देखील बनवले तरी काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने आपला हा अगदी परफेक्ट छान पानेदार आपला पापड हा तयार झाला आहे. बघा, उचलताना देखील अजिबात आपल्या हाताला चिपकत नाही आणि अगदी छान असा आपला पापड हा तयार झाला. अशाच पद्धतीने संपूर्ण मी पापड तयार करून घेतले. आता आपण हे पापड 2 ते 3 दिवस उन्हात वाळवून घेऊया. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्ही बघा अगदी छान असं आपले पांढरे शुभ्र असे आपले पापड हे तयार झाले. जेवढे दिसायला सुंदर दिसत आहेत तेवढे अगदी परफेक्ट असे आपले पापड चविष्ट ते तयार झाले. चला यांना तळून घेऊया. तळण्यासाठी साईडला गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करून घेतले. तेल गरम झाल्यानंतर लगेचच आता आपण हा पापड तळायला घेऊया. रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अगदी परफेक्ट असा आपला हा पापड तयार आहे. अजिबात तेलामध्ये लाल न पडता अगदी पांढरं शुभ्र आणि अगदी खुसखुशीत, अजिबात तेलकट वगैरे न होता अगदी छान आपले गव्हाचे चिकाचे पापड हे तयार आहे.